सर्वांना नमस्ते, शुभ सकाळ. आज आहे 31 मार्च 2026. 31 मार्च म्हटलं की आर्थिक वर्षातील सर्वात शेवटचा दिवस. त्याचबरोबर आजचा दिवस खूप खास आहे, कारण अहिंसा परमो धर्म हा संदेश संपूर्ण जगाला देणारे भगवान महावीर यांची आज जयंती आहे. सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन. आणि त्यांचा जो संदेश आहे तर माणसालाच नव्हे तर या पृथ्वीवरील पक्षी, कीटक, प्राणी एवढंच नव्हे तर वनस्पतींना सुद्धा कोणतीही हिंसा न पोचवता आपण त्यांची काळजी घेणं हाच त्यांचा संदेश होता. आणि खरोखर भगवान महावीर हे 24वे जैन धर्माचे संस्थापक होते, तीर्थंकर होते. आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती खरोखरच आज 2426 वर्ष झाली, म्हणजे जवळपास 2500 वर्षापासून आपण त्यांच्या शिकवणीवर आपलं जीवन व्यतीत करत आलेलो आहेत. इतकं वर्ष झालं त्यांची जयंती आपण साजरी करतोय. असे खरोखर महापुरुष किती महत्त्वाचे आहेत याचंही या निमित्तानं आपल्याला महत्त्व या ठिकाणी आजच्या दिवसाचं आहे. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी एक दिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या 10,000 रन्स आजच पूर्ण केलेल्या होत्या. आज आयफेल टॉवर दिन पण आहे, तसेच जागतिक बॅकअप दिन आहे. आपण जे मोबाईलवर दररोज फोटो घेतो किंवा इतर काही आपले PDF साहित्य आहे, हे सर्व जतन करून ठेवण्यासाठीच आपण आजचा दिवस आहे, जागतिक बॅकअप दिन. त्याचबरोबर आजच्याच दिवशी रशियाने चंद्रावर कृत्रिम उपग्रह पाठवलेला होता आणि त्याचंही यशस्वीरित्या लॉन्चिंग केलेलं होतं. असा वैविध्यपूर्ण असणारा आजच्या दिवसाचा तुम्हाला मनःपूर्वक सहृदय शुभेच्छा. आपला दिवस आनंदाचा, उत्साहाचा, भरभराटीचा, त्याचबरोबर आपल्या मनाजोगा जागो याच सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांना नमस्ते, शुभ सकाळ. आज आहे 31 मार्च 2026. 31 मार्च म्हटलं की आर्थिक वर्षातील सर्वात शेवटचा दिवस. त्याचबरोबर आजचा दिवस खूप खास आहे, कारण अहिंसा परमो धर्म हा संदेश संपूर्ण जगाला देणारे भगवान महावीर यांची आज जयंती आहे. सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन. आणि त्यांचा जो संदेश आहे तर माणसालाच नव्हे तर या पृथ्वीवरील पक्षी, कीटक, प्राणी एवढंच नव्हे तर वनस्पतींना सुद्धा कोणतीही हिंसा न पोचवता आपण त्यांची काळजी घेणं हाच त्यांचा संदेश होता. आणि खरोखर भगवान महावीर हे 24वे जैन धर्माचे संस्थापक होते, तीर्थंकर होते. आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती खरोखरच आज 2426 वर्ष झाली, म्हणजे जवळपास 2500 वर्षापासून आपण त्यांच्या शिकवणीवर आपलं जीवन व्यतीत करत आलेलो आहेत. इतकं वर्ष झालं त्यांची जयंती आपण साजरी करतोय. असे खरोखर